आपल्याला या मांडीतून निघाला तिथं आपल्याला जवळजवळ 7 छोटे छोटे केव्स आणि छोटे छोटे मिनी नेचर जे भगवान गौतम बुद्धांचे आणि तुमचे जे आहेत ते आपल्याला तिथं बघायला मिळणार आहेत. आणि सिंगपूरमध्ये पण तसंच आहे की तिथं पण फक्त एवढे तिथं लेण्या कमी आहेत. तिथं वरती मंदिरं देखील आहेत छोटे छोटे लेण्यांच्या रूपात, पण त्यांना कवर केलेलं आहे कारण की माकडं त्याच्यामध्ये जास्त येत जात राहतात. त्याच्या कारणामुळे तर आता आपण बघायला सुरुवात करायला हवी कारण जास्त लेट न करता बाकीची इन्फॉर्मेशन करता. चलो. So Rahul gave the good information to all the participants including me. Yeah. चलो लेट्स गो. Come on guys. सगळे छोटे ट्रेकर्स आमचे दिसत पण नाहीये ते. छोटा ट्रेकर्स. आमच्यासोबत 2 ट्रेकर्स होते. ते खूप छान एक्साइटेडने मस्त चढत होते आणि गाईज इथला जो ॲटमॉस्फिअर होता तो खूप सुंदर आणि अमेझिंग होता. माहीतुंगी शिखराचे धार्मिक महत्त्व असं आहे की जैन धर्मात खूप सारे मंदिरं आहेत आणि ते पवित्र मानले जातात. त्यामध्ये पद्मासन आणि वेगवेगळ्या आसनांमध्ये तुम्हाला तीर्थंकरांच्या प्रतिमा दिसतात, तर त्यांना सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. इथं तुम्हाला 3500 पायऱ्या शिखराच्या पायथ्याशी तुम्हाला तिथून चढावून जावं लागतात, जे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या अनेक स्मारकांनी समृद्ध आहे.
इथं तुम्हाला महावीर, ऋषभनाथ, शांतीनाथ आणि पार्श्वनाथ यासारखे अनेक महान तीर्थकारांच्या नावांवर असंख्य लेणी आहेत. येथे दरवर्षी एक भव्य यात्रा पण भरते, जिथे लोक उत्साहाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भेट इथं देत असतात. माय डिअर फ्रेंड्स, तर मांगीतुंगी पर्वताचा इतिहास खूप प्राचीन असून तो वेदकाळापर्यंत जातो आणि अनेक पौराणिक कथांमध्ये या पर्वताचा उल्लेख केलेला आहे. आणि यामध्ये ना मांगीतुंगी नावाच्या 2 बहिणी तपश्चर्येला बसल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी मोक्ष प्राप्त केला, अशी एक स्थानिक पण इथं लोककथा आहे. त्यामुळे या पर्वताला मांगीतुंगी नाव देण्यात आलेलं आहे. पण जैन धर्मानुसार मांगीतुंगी ही तीर्थंकरांची तपोभूमी आहे असे मानले जाते की भगवान आदिनाथ पहिले त्यांचे तीर्थंकर यांच्यासह अनेक तीर्थंकरांनी ते तपश्चर्या केली आहे. जैन धर्मीय श्रद्धाळूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. मांगीतुंगी हे समुद्र सपाटीपासून 4366 फूट या उंचीवरती आहे. तर भगवान कृष्णाने शेवटचा श्वास इथंच घेतला आणि त्याच भागात त्यांचे भौतिक शरीर ठेवले. पुढे असे मानले जाते की त्यांचा मोठा भाऊ बलराम भगवान कृष्णाच्या मृत्यूनंतर अत्यंत शोकाच्या स्थितीतून बाहेर आला आणि त्याला परमज्ञान प्राप्त झाले, ज्याने त्याला मांगीतुंगी येथेच आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत केली होती असं म्हणतात. इथला जो पूर्ण ॲटमॉस्फिअर होता तो नजारा तर खूप डोळ्यात साठवण्याजोगा होता. आणि ही जी पूर्ण जी रेंज तुम्हाला दिसते आहे सह्याद्रीची पूर्ण तुम्ही तर खूप छान पद्धतीने एक्सप्लोर करू शकतात. नेचरचा आनंद घेत तुम्ही स्वतःसोबत छान पद्धतीने इथं कनेक्ट करू शकतात. मला मोर दिसलाय का मला सांगा जर. चालून चालून खूप दम लागत होता, बट काही नाही, तुम्ही जेव्हा सगळ्या ग्रुपमध्ये असतात आणि नेचरसोबत असतात तर ऑटोमॅटिक तुम्हाला एक छान एनर्जी मिळून जाते चढण्यासाठी आणि देन यू फॉरगेट ऑल युअर पेन वर्डीज. तर ते 2 रस्ते आहेत, म्हणजे लाईक इकडे एक मूर्तीकडे जातो आणि एक मांगीतुंगीकडे जातो. तर फर्स्ट वी विल डू मांगीतुंगी. इथं एक खूप छान क्यूट नॉटे माकड मला दिसलं, म्हणजे तो एक खांब हलवत होता आणि त्याला लाईक झोक्यासारखं फिलिंग येत होती, म्हणून तो परत परत हलवून बघत होता. तर आम्ही तिथे थांबलो आणि त्याच्याकडे बघत राहिलो की व्हॉट इज डुईंग ॲक्च्युली. तो एन्जॉईंग दॅट की तो त्याला स्विंग मिळायला पाहिजे म्हणून. तर इथं खूप सारे तुम्हाला माकड बघायला मिळतील आणि देवर लाईक की भाई आपने क्या लाया है खाने के लिए. सो गाइस वी ऑलमोस्ट हाफ डन. रस काही म्हटलं नाही. आता इथं कुठे तुला रस दिसतंय का बरं जरा. ऑनली वी हॅव द शरबत अँड वॉटर बॉटल्स राईट. यश पाणी प्या. संपला की म्हणलं मग पाणी थोड़ी देर में भंडारी की वरण बट्टी घेऊन जाणे काय. वर वांग्याची भाजी गप शिरा भेटणार आहे. बरं लाभ अवश्य घ्या. बरं. तर असं आमच्यासोबत मस्त फन कॉमेडी करणारे मस्त छोटे ॲक्टर होते. तर आमचा ऑलमोस्ट ट्रेक असा खूप भारी कंप्लीट झाला. जय हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की महादेव. जय यू कॅन सी ते किती एक्साइटमेंट होती त्यांच्यामध्ये आणि खूप छान मस्त आल्हाददायक वातावरण, अजून छान एनर्जी मिळत गेली. आम्ही आता पहिले ठरवलं आहे की तुंगी करायचं. आता आम्ही तुंगीकडे जात आहोत. तेव्हा आम्ही हा पूर्ण वरतून सीन बघितला ना, पूर्ण क्लाउड्स आणि ते रांगा पूर्ण असे डोंगर एकावरती एक रचलेले, असे वाटत होते की हे पिरामिड्स पूर्ण असे आहेत व्यवस्थित रचलेले. इतका छान नजारा होता तो. हम अलग अलग जनरेशन आए हैं एक साथ में और छोटी बच्ची भी है हमारे साथ. छोटी बच्ची हो क्या? सो ये आमचे सगळे छोटे केक लवकर लवकर पटापट चालते ही राईट. कसं वाटते तुला सांग. है ना एकदम छान. तर गाईज छोटी लडकी करू शकतो, छोटे मुलगे करू शकतो, तुम्ही करू शकता.
My dear friend, just go outside, explore yourself and just connect to the nature, connect to yourself. You will learn so many things that you're not noticing and you're not learning. Just go it, experience it. I love you Brahmand, I love you nature. पोहोचलो आहोत पुढे फायनली. सो खूप छान नजारा आहे, दृश्य आहे, जबरदस्त आहे. या तुंग शिखरावरती तुम्हाला 5 मंदिरं बघायला मिळतील आणि 8व्या तीर्थकार भगवान चंद्रप्रभू यांच्या 2 लेण्याही इथं आहेत आणि दुसरी रामचंद्र गुहा इथं आहे. तर इथं हनुमान, गवश, नील इत्यादी प्राचीन मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि एकाच गुहेत इथं तपस्वी संत या अवस्थेत रामाचे सेनापती कृतांतवक्र यांची मूर्तीही इथं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतं हे रेलिंग लावलेले, ॲक्च्युली यांना लॉक का केलं बिकॉज इथं खूप जास्त माकड असतात. दॅट्स वाय त्यांनी हे सर्व केअर करण्यासाठी केलेलं आहे. इथं तुम्हाला ह्या प्रतिमा वेगवेगळ्या अवस्थेत त्यांच्या तपचर्या मीन्स ध्याना आसन स्थितीमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळणार. मांगीतुंगी हे तीर्थकारांची तपोभूमी आहे आणि भगवान आदिनाथ जे पहिले तीर्थकार होते यांच्यासह अनेक तीर्थकारांनी येथे तपचर्या केली आहे आणि जैन धर्मीय श्रद्धाळूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. तर आपल्याला हेही कळते की हे फक्त पर्यटन स्थळ नाही आहे, तर हे तीर्थ आहे, संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिकतेचा एक संगम आहे. एकंदरीत बघायला गेलं तर हे एक मोक्षदायी स्थान आहे. तुंगगिरी शिखरावरती जे हे तुम्ही आता जसं बघितलं तर ह्या ज्या मूर्त्या आहेत ते 7व्या-8व्या शतकातील आहेत. तर हे आहे पंचबालाजी जैन मंदिर, तुम्ही बघू शकता. तुंगगिरी दिगंबर जैन गुफा श्री 1008 पंचबालाजी भगवान. तुंग शिखराची पूर्ण ही आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आणि आमची पूर्ण कंप्लीट झाली सक्सेसफुली. सो वी वर व्हेरी ग्लॅड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हम अभी तुंगी पर्वत पे सामने मांगी और हम यहाँ मांगी तुंगी घूमने आए. यहाँ का नजारा देखिए गाइस, कितना खूबसूरत है. अभी हमारी गौरी मैडम जो है वो अभी शिव गर्जना करने वाली है. Very good. You see the excitement, Joe's energy. हॅलो. Now ही छोटी क्यूट मुलगी आम्हाला लिपस्टिक आवडते का तुला? सुंदर, खूप नटखट आणि मला पण पाहिजे मग. लिपस्टिक घेत. तुझं नाव काय होते. सो नाव नाही तुला? आमची करुणा मॅम, तिच्यासोबत मस्त तिची मैत्री झाली. ड्रेस किती छान घातलाय तू. ओहो सुंदर दिसते तू. तर छोटे छोटे फ्रेंड्स मस्त म्हणत गेले अँड देन आम्ही आता जात आहोत मांगी शिखराकडे. तर आमचं पूर्ण ही प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. आता या टेकडीवरती ना तुम्हाला इथं 7 जुनी मंदिरं आहेत आणि यस इथं अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा तुम्हाला इथं दिसतील. आणि ऑफकोर्स इथं एक कृष्णकुंड नावाचा तलाव पण आहे. आम्ही तो फोन करून आलेला आहे तुम्हाला. आता आम्ही मागे चाललोय. कैसा लग रहा है तुमको? नहीं ना, इसलिए हम दैट्स कैन नंबर गर्ल्स आर स्ट्रांग. So you can see the नजारा of मांगी तुंगी of this summer.
तर हा जो मांगी शिखर आहे इथं अनेक गुहा तुम्हाला बघायला मिळतील. इथं महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे इथं बलभद्राची मूर्ती आहे. बलभद्र म्हणजे आपले श्रीकृष्णाचे भाऊ बलराम होते आणि जैन पुराणात त्यांना बलभद्र असं संबोधले गेले आहे. ही मूर्ती पूर्ण पाटमोरी आहे, त्यामुळे ती तशी कोरली गेलेली आहे. त्यामुळे डोंगराकडे तोंड करून तपाला बसल्यास तुम्हाला त्याची फक्त पाटच दिसते. मांगी तुंगीच्या दरम्यानच्या डोंगर सोंडीवर बलरामाने श्रीकृष्णांवर अग्निसंस्कार केला आणि त्यानंतर जैन धर्म स्वीकारला अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पादुका या डोंगरावर सोंडीवर आहेत आणि तिथेच एक कृष्णकुंड नावाचं पाण्याचं कुंड पण आहे. तर मांगी सुडक्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा मार्ग पण आहे, ज्यावर 24 तीर्थंकरांच्या मूर्ती कोरल्या गेल्या आहेत. कालांतराने काय होतं की उन्हामुळे, पावसामुळे, वाऱ्यामुळे या मूर्ती थोड्या झिजल्या गेल्या आहेत, बट खूप छान मेंटेनन्स पण केलं गेलं आहे. तर येस, तुम्हाला अशा प्रकारे खूप छान पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. तुम्हाला इथं मूर्ती आसनमध्ये दिसतील. आणि येस, हे आहे श्री विजयभद्र स्वामीजी यांचं मंदिर. इथं तुम्हाला या दगडांवरतीनं कोरीव काम केलेलं हे मूर्त्या दिसतील. तर हे आहे श्री दिगंबर जैन जे मुनी आहेत, त्यांच्या या मूर्ती कोरल्या गेलेल्या आहेत. किती सुंदर आणि सुरेख पद्धतीने हे काम केलं गेलेलं आहे. तर खूप अनेक शिलालेखही तुम्हाला बघायला मिळतील. तर यू कॅन सी अँड यू कॅन जस्ट गो थ्रू इट. तर या मांगी शिखराभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालता तुम्हाला खूप छान पद्धतीने कल्चर कळेल, पूर्ण हिस्ट्री तुम्हाला समजून, आणि यू विल बी मोर कनेक्ट टू युअर कल्चर अँड नेचर अँड टुवर्ड्स युअर सेल्फ ऑल्सो. जेव्हा तुम्ही कुठे असं ऐतिहासिक प्लेस बघायला जातात तर आपलंही खूप कर्तव्य आहे की आपणही ते गोष्टी जपून बघायला पाहिजे. वी डोंट हॅव टू टच एनिवेअर, वी डोंट हॅव टू थ्रो द थिंग्स लाईक वॉटर बॉटल असेल, जेही काही असेल, जेवढंही आपल्याकडनं बनत असेल त्या गोष्टी करत चालायच्या. बिकॉज वी हॅव टू शो द थिंग्स लाईक अवर फ्युचर, राईट. गाईज, आम्ही मांगी तुंगी डोकं करून आलो, आता आम्ही इकडे चाललो आहे. आफ्टर कम्प्लिटिंग द बोथ मांगी तुंगी शिखर, आता आम्ही जात आहोत भगवान ऋषभदेव यांची जी मूर्ती आहे त्या दिशेने. हॅलो. रस प्यायलाही म्हणलं, मग हा जो ट्रेंड आहे ना तो इतका गाजत होता आमच्या पूलमध्ये की काय सांगायचं. तर असा हा फन पार्ट चालच होता आमचा. भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर मानले जातात आणि ऑफकोर्स जी मूर्ती आहे तर तुम्हाला लिफ्ट आहे, तर लिफ्टने तुम्ही जाऊ शकतात वरती, तर इझिली अशा प्रकारे आम्ही वरती पोचलो आहोत. आणि जर तुम्हाला फक्त मूर्तींचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही गाडी करून येऊ शकतात, बट ते गाडी प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही फक्त मूर्तीपर्यंत तुम्ही येऊ शकतात दुसऱ्या वेने. तर ही एक सोय पण छान पद्धतीने केली आहे. आमचा पूर्ण ट्रेक कंप्लीट झाला आहे. तर आम्ही 6 वाजेला ट्रेक सुरू केला, आता वाजले तुमचे 9:30. ओके, तर आता आम्ही झालं 108 फूट भगवान ऋषभदेव यांची मूर्ती आहे. ओके, हे 2016 सालमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आणि बघा की सगळ्यात उंच मूर्ती आहे, 108 फूट उंचीची. अहिंसेचा पुतळा असं नाव असलेली मूर्ती वास्तुकलेचा खरंच एक खूप छान कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्री बनलेली आहे. आय फाउंड माय सेल्फ की इकडे खूप छान मला
पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटला. अँड ऑफकोर्स वेन आर डुईंग द मेडिटेशन सो यू विल फील अमेझिंग एनर्जी. आणि इकडे खूप छान पद्धतीने अभिषेक चालू होता, मस्त घंटाचा नाच चालू होता. आणि ऑब्विसली यू ऑन द नेचर ऑन द माउंटन. सो जस्ट इमॅजिन किती छान सुरेख ती गोष्ट तुमच्यासाठी आहे. आमचा पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता उतरत आहोत. जस्ट इग्नोर अवर हिंदी बिकॉज वी बोथ सिबलिंग्स आर व्हेरी फनी. देखो गाइस लिपस्टिक कैसे लगाते हैं. इकडे याच्या व्हिडिओ मध्ये आमच्या युट्यूब वाल्यांना दाखव कशी लावतात. गाइस तुमको आता है क्या लिपस्टिक कैसे लगानी है? देखो अभी ये सिखाएगी. लगाओ 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 लगाओ. वाह सो अमेजिंग. देखो गाइस इतनी छोटी लड़कियों को आता है, आप भी सीख लो. प्लीज सब्सक्राइब आवर चैनल. हाँ क्रेझियस्ट थिंग फनी थिंग्स कॅप्चर मेमरीज कॅप्चर करत करत आम्ही मस्त खाली पोचला आहोत. तर आम्ही 19 लोक होतो ट्रेकिंगला जाणारे. तर आमचं पूर्ण ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही परत त्या मेन कॅम्पसमध्ये आलेलो आहोत जिथं जेवण अवेलेबल असतं. तर तुम्ही तिकडे मस्त जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. खूप छान सुंदर पद्धतीने सात्विक जेवण तुम्हाला तिकडे मिळेल. हे आहे प्रसादालय. Have you enjoyed your trek? Okay, then we have the lunch. छान प्रकारे आमचं ट्रेकिंग झालेलं आहे आणि आता आम्ही घरासाठी निघत आहे. आता आम्ही जेवण करतोय. जेवण खूप छान पद्धतीत सर्व झालं आणि सुंदर चविष्ट आहे. असं धावून थकून आल्यानंतर जेवण खूप छानच लागते ना. वी फाउंड दिस गर्ल अगेन हिअर प्रसादालयामध्ये. मस्त ते टिश्यू पेपर द्यायला आमच्या करुणाजी मॅडम जे आहेत त्यांना द्यायला आली आहे, त्यांची छोटी बेस्ट फ्रेंड.
अशा प्रकारे हा आमचा पूर्ण सक्सेसफुल टूर झालेला आणि देन आम्ही आता परतीच्या दिशेने निघालो आहोत, आमच्या घराच्या दिशेने जात आहोत. देन आम्ही आता ऊसाचा रस प्यायला थांबलो आहोत. जे ट्रेन चालला होता आमचा रस प्यायला ये म्हणलं माय, तो आता इथं फायनली पूर्ण झालेला आहे. झोपेतून उठलेले चेहरे आहेत, ओके, थकलेला नाही आहे. आणि आता आमचा ऊसाचा रस पण आलेला आहे. थोडं चांगला बोला जरा फिलिंग्स मध्ये. इतने समय के इंतजार के बाद मुझे रस मिला है. अभी मैं उसे व्यक्त करना चाहता हूँ. जोरदार तालियां फॉर हिम. मेरे आवाज में मोगरा माई का जो डायलॉग है रस प्यायला मतलब माय, ये बोलने आलो. सचिन रस प्यायला मतलब माय. Cheers. अशा प्रकारे हा टूर माझा सक्सेसफुली कम्प्लिटेड झालेला आहे विथ 19 पीपल्स. जर तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर गाईज जस्ट लेट मी नो. तर मस्त नेक्स्ट ट्रिपला आपण जाऊया. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच. लॉट्स लव यू. सफर विथ JSM.